कंत्राटी सेतू कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे मिळण्याचा प्रश्न विधिमंडळात. आमदार करण देवतळे यांचा पुढाकार. शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील तहसील स्तरावर अनेक वर्षापासून सेतू केंद्र सुरू आहे. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे, 358 तालुके आहेत. 358 तालुक्यातील सेतू केंद्रांमध्ये 1400 ते 1500 कर्मचारी कार्यरत आहेत. ही सेतू केंद्रे तहसीलदार किंवा कंत्राटदारांमार्फत चालवण्यात येत असून इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिशय अल्प मानधन मिळत असल्यामुळे त्यांच्या मानधनामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याबाबतचा प्रश्न आमदार करण देवतळे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित करून शासनाचं लक्ष वेधलंय. आता या तारांकित प्रश्नावर शासन काय निर्णय घेईल यावर सेतू केंद्र ऑपरेटरचं लक्ष लागलंय. येत्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावावा अशी आशा सरकार व आमदार करण देवतळे यांच्याकडून होते. अधिवेशनामध्ये जे आपल्या सेतू केंद्र कंत्राटी जे आपले सेवक आहेत त्यांचा प्रश्न एक किमान वेतन म्हणून शासनाकडनं त्यांना जे भेटते ते त्याच्या वेतनानिमित्त एक प्रश्न आपण उपस्थित केला होता आणि गेल्या या पावसाळी अधिवेशनामध्ये तो निश्चित निकाली लागेल. कारण की हा प्रश्न माझ्या विधानसभेमधलाच नाही तर हा पूर्ण आपल्या राज्यभरामधला सेतू केंद्राचा हा प्रश्न आहे आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये तो निश्चित निकाली लावण्याचं मी सरकारचं लक्ष वेधण्याचं काम करीत याच्यामध्ये ही मी आपल्या सर्वांना ज्यांनी माझ्याकडे ती मागणी केली त्यांना ग्वाही दिली आहे आणि मला विश्वास आहे की सरकार यासाठी एक मोठं पाऊल पुढे घेऊन ते पूर्ण मागण्या पूर्ण करतील. महाराष्ट्रातील तहसील लगत असलेल्या सर्व सेतू केंद्र चालकांच्या व्यथा माननीय आमदार महोदय करणजी देवतळे यांच्याकडे निवेदनातून मागणी केली होती. त्यांनी सदर विषय हा तारांकित प्रश्न लावून मार्गी लावला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये सदर मुद्दा निकाली काढावा ही विनंती.